हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज खूप दिवसातून आपल्याला टाईम मिळाला गप्पा मारायला. तर मी म्हटलं की आपले भरपूर दिवस झाले व्लॉगिंगचेच व्हिडिओ नाहीत, तर आपण आज एखादा व्हिडिओ शूट करावा. आणि तसंही माझ्या आज डोक्यामध्ये एक होतंच की मला तुमच्याशी शेअर करायचं होतं की मनामध्ये त्या गोष्टीसाठी वाईट पण वाटते, पण काही करू पण शकत नाही. तर त्याआधी मी काय बोलते हे ऐकण्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ऐकायला तर व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा. तर चला आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर माझ्या मनात असा एक टॉपिक होता की जेव्हा आपला 90चा काळ होता, जेव्हा आपण आपल्या लहानपणी आपण कसे होतो एकदम फ्री बर्ड. जेव्हा वाटत होतं तेव्हा खेळत होतो. त्याच्यानंतर जिथे वाटत होतं तिथे जात होतो. आणि 7-7 वर्षाची होईपर्यंत मुलांना शाळा म्हणजे काय हे माहीत नसायचं. कारण 6 वर्षाची 7 वर्षाची असताना कुठे ते पॅरेंट्स जाऊन त्यांना शाळेमध्ये टाकायचे. शाळेमध्ये पण काय फक्त खायचं, खेळायचं, कुठेतरी 1-2 अक्षरे शिकले ते शिकले यायचं. म्हणजे लोड लोड हा प्रकार त्यावेळेस माहीत नव्हता, टेन्शन माहीत नव्हतं. पण आजकालच्या माझी मुलगी आहे, ती नर्सरीला आहे, पण तिची बॅग एवढी हेवी असते. त्याच्यामध्ये टिफिन, वॉटर बॅग आला, त्यानंतर तिचे एवढे सगळे बुक्स. अरे आत्ताच तिला 6-6 सब्जेक्ट आहेत. ती नर्सरीला आहे. तिला हिंदी आहे, तिला मराठी आहे, त्याच्यानंतर तिला इंग्लिश आहे, मॅथमॅटिक्स आहे, EVS आहे, आणि आणखी ड्रॉइंग वगैरे आहे. तर तुम्ही विचार करू शकताय की आता ती जस्ट 3.5 वर्षाची आहे. 3.5 वर्ष काहीच नाही आहेत. अजून तिने तिची लाईफ नीटनेटकी जगायला स्टार्ट पण केली नाही आहे. तोपर्यंत त्यांच्या अंगावर एवढं ओझं. बापरे! हा विचार करून कुठेतरी थकायला होतं की काय चाललं आहे काय? आणि म्हणजे अदर कंट्रीमध्ये हाच रूल आहे की मुलगा जो होतो आहे 3-4 वर्षाचा तोपर्यंत स्कूलमध्ये टाकला. तेच रूल आपल्या इंडियामध्ये पण आलेला आहे की चला लहान मुलं थोडी मोठी होत आहेत, टाका स्कूलमध्ये. ते सगळं ठीक आहे. पण मी आता त्याचा कधी-कधी अभ्यास घेते ना, आणि माझी सानू खूप हुशार आहे. तिला अभ्यास घ्यायची गरज पडत नाही. पण समजा मी तिचा कधी अभ्यास वगैरे घेतला ना, त्यांचा सिलेबस पाहिला ना, अरे आत्ता कुठे त्यांना 100पर्यंत आलं पाहिजे, त्यांना झेडपर्यंत आलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना एक 20-25 पोयम आल्या पाहिजेत. काही इंग्लिशमधून, काही हिंदीतून, त्याच्यानंतर ते मराठीमधले मुळाक्षरं वगैरे ते सगळं आलं पाहिजे त्यांना. म्हणजे नर्सरीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या पाहिजे. मग मला सांगा नक्की काळ कुठला सुखाचा होता? आपल्या वेळेस आपण स्कूलमध्ये कितीही लांब असो स्कूल, आपल्याला चालत जावं लागायचं. आणि कुठली बस, कुठलं काय. आताच्या मुलांना लगेच घराजवळ व्हॅन येते, बस येते. त्याच्यामुळे त्यांचं चालणं फिरणं सगळं बंद झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये शिक्षणाचा लोड पण वाढलेला आहे. त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये एवढे सगळे आजार पसरलेले आहेत ना. कुणाला शुगर आहे. अरे आत्ताच्या लहान मुलांना अटॅक यावा, एवढी कंडिशन वाईट होत चाललेली आहे. आणि त्यामध्ये पॅरेंट्सचं एक असतं की दुसऱ्यांची मुलं एवढी हुशार आहेत, मग माझाच मुलगा कुठे कमी पडतो आहे. आणि त्याला मग वेगवेगळे क्लासेस चालू. आता स्कूलचा तर लोड होता आत्तापर्यंत. मग ते मुलगा येणार 2, 2:30, 3 वाजेपर्यंत. तिथून पुढे तो काय थोडं झोपणार, खाणार, झोपणार. आणि तिथून पुढे लगेच त्याचा क्लास. मग तो 7-8 वाजेपर्यंत त्याचे क्लासेसच चालतात. कुठला स्पोर्ट्सचा क्लास, कुठे बॅडमिंटनचा क्लास, कुठे स्विमिंगचा क्लास, त्यानंतर अजून कुठे ट्युशन, स्कूल ट्युशन्स. म्हणजे तुम्ही विचारू नका. त्याला झेडपर्यंत आलं पाहिजे, मग त्याला 100पर्यंत आलं पाहिजे. मग चला घरी करत नाही आहे, क्लासेस लावा. कारण आजकाल पैसा भरपूर आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला पण मुलाला टिकवायचं आहे. मग चला क्लासेस लावून द्या. मग तो मुलगा तिथेही थकून भागून जाणार बिचारा. कुठे थोडी एनर्जी त्याच्यामध्ये शिल्लक राहिली असेल तर तो क्लासमध्ये आणखी त्याला ती दाखवायची. मग ते क्लासमध्ये टीचर कुठल्या स्ट्रिक्टनी घेणार, कुठल्या जर चांगल्या टीचर्स असतील तर त्याला समजून घेऊन वगैरे असं करणार. आणि म्हणजे तुम्ही विचार करा की दिवसभर तो नुसतं असं डॉंकी वर्क करतो आहे की स्कूल, त्याच्यानंतर ट्युशन्स, त्याच्यानंतर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज. आणि मग त्याने खेळायचं कधी?
पहिलेच्या आपल्या काळामध्ये आपण फक्त एक मॅक्झिमम 2 तास स्कूलला असायचं. बाकी टाईममध्ये आपण ह्याचं घर त्याचं घर, इथे खेळायचो तिथे खेळायचो, ह्या मुलांसोबत खेळायचो मुलींसोबत खेळायचो. मला सांगा ते किती हेल्दी होतं एन्व्हायरमेंट. आणि खाणं पिणं तर विचारू नका. आपल्या वेळेस जे खाणं होतं ते आत्ताच्या मुलांना आवडणार पण नाही आणि ते त्यांना आपण देऊही शकणार नाही. तर मग मला सांगा, या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकून राहायचं असेल तर मुलांचं खाणं पिणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि तेही प्रॉपर डाएटने दिलं तर त्यांचा मेंदूचा आणि शारीरिक विकास दोन्हीही होणार आहे. तर ते हेल्दी डाएट काय आहे ते मी उद्याच्या एपिसोडमध्ये तुमच्याशी शेअर करणार, की जे मी माझ्या सानूला पण देते आणि तुम्ही तुमच्या मुलांना पण देऊ शकता. हेल्दी डाएट, ज्याला मी म्हणते हेल्दी डाएट, की ज्यामध्ये अजिबात जंक फूड नाही किंवा तुमचे ते चिप्स कोल्ड्रिंक्स तेही अजिबात नाही. आणि आणि हे शक्यतो मुलांना दिलेही नाही पाहिजे. आपण खात होतो का चिप्स बर्गर? खात होतो का मला सांगा? मग आपलं लहानपण गेलं नाही. आणि त्याच्यामध्ये मग मुलं कुठं थोडा वेळ मिळतो त्याच्यामध्ये ते मोबाईल बघत बसतात. म्हणजे नको त्या डायरेक्शनमध्ये चालली आहेत ना मुलं. आपण म्हणतोय की आपण एवढ्या कॉम्पिटिशन वाढवल्या, एवढी लहान मुलं आत्ताची एक्सपर्ट होत चालली आहेत. अरे पण त्यांचं हेल्थ तुम्ही पहा. त्यांना थोडंसं पळायला लावलं तर होत नाही, मम्मी उचलून घे मम्मी उचलून घे. कशामुळे होतं हे सगळं? आणि आपण असे होतो की कुठेही किती लांब असू दे आपली स्कूल, तिथून आपण पळत घरी यायचो. माझी तर स्कूल 2 किलोमीटर होती पण तिथून मी पळत घरी यायची. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय की किती डिफरन्स आहे. भले आपण त्यावेळेस एवढे इंटेलिजंट नव्हतो, एवढं आपल्याला माहीत नव्हतं, पण आपण घडलोच की नाही. आपली पण पिढी इंजिनियर डॉक्टर झालीच की नाही, झाली की नाही? अरे उलटं आपली मुलं तर भरपूर टॅलेंटेड होती आपल्या जनरेशनमधली, जे 10th मध्ये त्यांनी चांगलं करिअर केलं. त्याच्यानंतर आणखी आज इथून पुढे त्यांनी करिअर केलं, त्यांच्या मुलांना चांगलं घडवत आहेत. मग आपण कुठे कमी पडलो? जर एवढं आपलं सगळं होतं मग आता तीच सिस्टम आता का नाही? मला या प्रश्नाचं पण उत्तर द्या. आणि तुम्हाला जर माझं बोलण्यामध्ये जर काही वाटलं असेल तर तुम्हाला सॉरी बोलते, कारण की मला जे वाटलं ते मी तुम्हाला बोलली. या गोष्टीसाठी वाईट पण वाटतं, पण काय करणार, जे चाललं आहे ते करावंच लागते. आपण एकाने सिस्टम नाही बदलू शकत. त्याच्यामुळे आणि वाईट वाटतं, ती लहान मुलं बिचारी ह्याच्यामध्ये सापडतात, त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. आणि तुमच्या मनामध्ये पण ह्या गोष्टीसाठी काही खंत आहे का? किंवा हे चाललं आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे? हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये नेक्स्टच्या पार्टमध्ये मी तुम्हाला लहान मुलांना काय ते सुपरफूड दिले पाहिजेत, की जेणेकरून त्यांना ते स्ट्रॉंग पण राहतील, त्याची एनर्जी पण टिकून राहील, त्यांच्या मेंदूचा पण विकास होईल. कारण की 10 वर्षापर्यंतच आपण ते सगळं अप्लाय करू शकतो. तिथून पुढे त्यांच्या मेंदूचा शारीरिक विकास वगैरे सगळं आत्ता फास्ट गतीने होत असतो. तिथून पुढे तो स्लो होत जातो. त्याच्यामुळे आत्ताचे जे सुपर फूड आहेत ते काय आपण देणार आहोत आणि काय दिले पाहिजेत हे उद्याच्या पार्टमध्ये तुम्ही नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि लाईक करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.